KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार, मी प्रगत देसाई. आपण पाहत आहात KMS न्यूज. कृष्ण हॉस्पिटल व संजीवन मेडिकल सेंटरच्या माध्यमातून कार्यरत असणारे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच ASD क्लोजर डिव्हाइस या आधुनिक तंत्रज्ञानाने शिरवळ येथील युवतीवर बीन टाक्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजयसिंह पाटील. मी कराडमध्ये हृदयविकार तज्ञ म्हणून काम करत आहे आणि आज आपण लहान मुलांच्यातले जन्मजात हृदयविकार त्याच्याबद्दल माहिती घेऊया. आणि त्या निमित्तानं एक रिसेंटली आम्ही सक्सेसफुल केलेली एक महत्त्वाची हृदय शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ओपन हार्ट सर्जरी न करता विना टाक्याची एक शस्त्रक्रिया करून एका मुलीच्या हृदयातील असलेले मोठे छिद्र जे आम्ही एका दुर्बिणीच्या माध्यमातून ASD डिव्हाइस क्लोजर या तंत्रज्ञानाने बंद केले आहे, त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण दाखवूया. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की हृदयविकार हे बऱ्याच प्रकारचे असतात. केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकार म्हणजे हृदयविकार नाही. हृदयविकारांमध्ये संधिवातजन्य हृदयविकार, ज्याच्यामध्ये कालांतराने आपल्या हृदयाच्या झडपा गळू लागतात किंवा बंद होतात. त्याचबरोबर जन्मजात हृदयामध्ये असलेली छिद्रे, कधी त्याच्यामुळे असणारे जे काही कप्प्यांची कमतरता किंवा हृदयाची नैसर्गिक वाढ कमी होणे, अशा प्रकारच्या बऱ्याचशा व्याधी समावतात. त्याच प्रकारे उतार वयामध्ये दिसलेले विविध वाल्वचे विकार सुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जन्मजात असलेले हृदयाचे विकार. आपल्याला माहित आहे, हृदय हे आपले एक प्रकारचे कप्पे असतात, ज्याच्यामध्ये जे दोन वरचे कप्पे असतात त्याच्यामध्ये एक पडदा असतो, त्याला आपण एट्रियल सेप्टल असं म्हणतो, आणि खालचे दोन कप्प्यांमध्ये असलेल्या पडद्याला आपण व्हेंट्रिक्युलर सेप्टम असं म्हणतो. डावे हृदय आणि उजवे हृदयाचं काम काय, तर डावे हृदय आपल्या शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करतं आणि उजवे हृदय हे शरीरातून आलेले अशुद्ध रक्त हे फुफ्फुसाकडे पाठवतं. जर काही या दोन पडद्यांमध्ये जर दोष असतील तर त्यांना वैद्यकीय भाषेमध्ये एट्रियल सेप्टल डिफेक्ट, जो हृदयाच्या वरच्या कप्प्यांमध्ये असतो असं म्हटलं जातं, आणि खालच्या कप्प्यांमध्ये असलेल्या दोषाला किंवा छिद्राला आपण व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असं म्हणतो. त्याचबरोबर हृदयाच्या ज्या प्रमुख रक्तवाहिन्या आहेत, ज्या महाधमनी आहेत, त्यांच्यामध्ये जर काही कनेक्शन असेल जन्मजात, तर त्याला आपण पेटंट डक्टस आर्टेरियोसिस किंवा PDA असं म्हणतो. तर हे महत्वाचे 3 जन्मजात हृदयदोष आजकाल आपण लहान मुलांच्या मध्ये बसतो. काही बाळांना सुरुवातीच्या काही महिन्यातच याची लक्षणं दिसतात, परंतु जर समजा ते छिद्र काही महत्वाचे जर आपल्या हृदयामध्ये बदल करत नसेल तर बऱ्याच वेळा हे लक्षणं टिपिकल या मुलांमध्ये दिसतीलच असे नाहीत, आणि बऱ्याच वेळी हे हृदयविकार हे लहान मुलांच्या अवस्थेमध्ये व्यवस्थित निदान करता येत नाही. आणि जर दुर्दैवानं जर अशा बाळांची जर 2D इकोकार्डिओग्राफीची तपासणी झाली नाही तर कदाचित हे विकार आपल्याला प्रौढ अवस्थेत किंवा तरुणाईत सुद्धा दिसतात. अशाच प्रकारची एक केस आम्ही रिसेंटली सक्सेसफुल केली, ज्याच्यामध्ये एक 22 वर्षाच्या तरुणीला एट्रियल सेप्टल डिफेक्ट नावाचे छिद्र होते. तर एट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणजे काय, मी थोडक्यात तुम्हाला या अॅनिमेशनद्वारे सांगेन. मी मगाशी सांगितलं की जे आपले हृदयाचे पडदे आहेत त्याच्यातील जो वरचे 2 कप्प्यांमध्ये असलेला पडदा आहे त्याला आपण एट्रियल सेप्टल डिफेक्ट असं म्हणतो. हा एट्रियल सेप्टम आहे, आणि जर दुर्दैवाने याच्यामध्ये कुठलं जर छिद्र राहिलं तर त्याला आपण एट्रियल सेप्टल डिफेक्ट असं म्हणतो. होणार काय, जर सुरुवातीच्या अवस्थेत याचं जर निदान झालं नाही तर कालांतराने जसं हृदय वाढावं लागतं तसे हे छिद्राची साईज वाढते, आणि दुर्दैवानं लेफ्ट साइड मधून येणारे जे रक्त हे जे खालच्या कप्प्याद्वारे शरीराला गेलं पाहिजे ते शॉर्ट सर्किट होऊन उजव्या साईडच्या कप्प्यांमध्ये मिक्स होतं. मग अशा वेळी होईल काय की शुद्ध रक्त हे अशुद्ध रक्ताशी मिक्स होऊन पेशंटला पुरेसा शुद्ध रक्ताचा पुरवठा होणार नाही. त्यामुळे पर्यायाने त्रास का होतो, धाप लागणं किंवा चालायला लागल्यावर धडधड होणं, कधी कधी आपल्या हाताचा किंवा जिभेचा कलर
निळ्या कलरचा होणं, ही सगळ्या या प्रकारची लक्षणं बेस्ड ऑन त्यांची सिव्हिरिटी आपल्याला दिसू शकतात. तर आपल्याला एक लक्षात घ्या की सगळ्यात सोपं चित्र जर कुठलं असेल तर एट्रियल सेप्टल डिफेक्ट, ज्याच्यामध्ये ही लक्षणं कदाचित दिसतात सुद्धा नाहीत. आणि ह्या प्रकारच्या पेशंट्सना 2D इकोकार्डिओग्राफी ही फार महत्वाची टेस्ट ठरते, ज्याच्यामध्ये यांचं निदान अचूकरित्या केलं जातं आणि त्याच्यावर आपण त्याचा पुढचा शस्त्रक्रियेचा मार्ग ठरवतो. आता आतापर्यंत आपण बघतो की या प्रकारच्या रुग्णांसाठी ओपन हार्ट सर्जरी करून ही छिद्र मुजवणं हा एकच मार्ग असायचा, ज्यामध्ये ओपन हार्ट करून ते छिद्र हे एक स्पेशल पटलाद्वारे किंवा त्याला आपण पेरिकार्डियल पॅच किंवा सिंथेटिक पॅचद्वारे हे छिद्र शस्त्रक्रियेद्वारे बंद करणं गरजेचं असायचं. परंतु आता 21व्या शतकातील नवीन वरदान असं ठरणारी एक डिव्हाइस क्लोजर ही तंत्रप्रणाली आता आपल्यासाठी उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये आपण हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचे छेद न करता परक्युटॅनियसली, म्हणजे जसं की आपण अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करतो त्याद्वारे हे छिद्र आता आपण बंद करू शकतो. तर त्याबद्दल एक व्हिडिओ आपल्याला मी दाखवतो, ज्याच्यामध्ये हे करता येणं सहज शक्य असतं. तर आम्ही याच्यामध्ये काय करतो की आपल्या उजव्या पायातल्या जांघेतल्या एका अशुद्ध रक्तवाहिनीद्वारे आपण हृदयामध्ये जातो आणि एक विशिष्ट प्रकारची चकती या छिद्राभोवती आपण ठेवतो आणि जेणेकरून हे जे होल जे आहे ते त्या चकतीद्वारे बंद केले जातं. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक विशिष्ट प्रकारची नळी ही हृदयापर्यंत नेली जाते आणि ज्याच्यामध्ये हे एक चकती की ज्याला आपण डिव्हाइस क्लोजर असं म्हणतो, हे डिव्हाइस क्लोजर त्या छिद्राच्या दोन्ही साईडला ह्या दोन चकत्या डिस्प्ले केल्याप्रमाणे डिप्लॉय केल्या जातात. करताना याची व्यवस्थित 2D इकोकार्डिओग्राफी केली जाते आणि एकदा का तो डिव्हाइस व्यवस्थित बसला आहे हे समजल्यास आपण तो डिव्हाइस अंडर एक्सरे गायडन्स, ज्याच्यामध्ये आपण कॅथलॅब मध्ये आपण हे उपकरण वापरून एक्सरे गायडन्स खाली तो डिव्हाइस आपण रिलीज करतो. झाल्या क्षणी ते छिद्र कम्प्लीटपणे मुजले जाते आणि त्याच्यात असलेला जो ब्लड फ्लो आहे तो शॉर्ट सर्किट व्हायचा थांबतो. हा जो डिव्हाइस आहे हा डिव्हाइस तिथेच राहतो. 3 ते 4 महिन्यानंतर त्याच्यामध्ये आतून एक विशिष्ट प्रकारचा पडदा किंवा ती जाळी पूर्णपणे बंद होते आणि ती शरीराचा पार्ट होऊन जाते. या पेशंटला कुठल्याही प्रकारची भुलीची आवश्यकता नसते. 5 ते 10 मिनिटात जर व्यवस्थित याचे स्टडी करून 2D इकोकार्डिओग्राफीद्वारे जर व्यवस्थित याची साईज जर निवडली तर आपल्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये ही केस व्यवस्थित पूर्ण करता येते. आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे शस्त्रक्रियेचे व्रण या पेशंटला आपण देत नाही. जो पेशंट आम्ही आताच कृष्णा हॉस्पिटलमध्ये सक्सेसफुली केला ती एक तरुणी होती 22 वर्षाची आणि त्यांचं काळजी हीच होती की जर आम्ही बायपास ऑपरेशन केलं तर शस्त्रक्रियेचे व्रण आमच्या छातीवर राहतील. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट लांबवत नेली होती आणि पर्यायाने तिचा त्रास वाढत राहिला आणि बऱ्याच चर्चेअंती बऱ्याच बायपास सर्जनांनी त्यांना बायपास करून हे होल बंद करण्याचा सल्ला दिला होता. त्याचं कारण असं होतं की हे छिद्र बऱ्यापैकी मोठं होतं. 36 मिलीमीटरची आम्ही डिस्क ह्याच्यामध्ये वापरून तिला बंद केलेला आहे आणि त्याच्यासाठी केलेल्या महत्वाच्या तपासण्या मी तुम्हाला इथे दाखवीन. हे 2D इकोकार्डिओग्राफी आहे, ज्याच्यामध्ये हे हृदयातली वरचे जे 2 कप्पे आहेत त्याच्यामध्ये हे होल दिसतंय आणि मोजल्यावर आम्हाला त्याची साईज ऑलमोस्ट 3.3 सेंटीमीटर म्हणजे 33 मिलीमीटर एवढं ते छिद्राची साईज होती. याच पेशंटची आम्ही ट्रान्स इसोफेजल इको म्हणजे अन्ननलिकेद्वारे छोटीशी एंडोस्कोपी सारखी ट्यूब टाकून त्याची सोनोग्राफी करून त्याची साईज कन्फर्म केली आणि या पेशंटला आपण एक प्रकारची जाळी तिथे वापरलेली आहे. इथे दिसतंय ही जाळी आम्ही तिथे एंडोस्कोपीद्वारे असलेल्या इसोफेजिल इकोकार्डिओग्राफीद्वारे कन्फर्म करत इथे डिप्लॉय केलेली आहे. एक्सरे मध्ये ही डिस्क व्यवस्थित ओपन झालेली दिसते आणि एकदा सगळं कन्फर्म झाल्यावर ही डिस्क तिथे आपण डिप्लॉय केलेली आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय की कुठल्याही प्रकारचे भूल नसते आणि दुसऱ्या दिवशी पेशंट
डिस्चार्ज होतो, म्हणजे शस्त्रक्रियेचे कुठल्याही प्रकारचे मेजर साईड इफेक्ट याच्यामध्ये आपण टाळू शकतो. जशी ही एट्रियल सेप्टल डिफेक्टसाठी आपण शस्त्रक्रिया केली विना टाक्याची, तसेच आपण व्हेंट्रिकलर सेप्टल डिफेक्टसाठी सुद्धा हे करू शकतो. किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे जर मोठ्या रक्तवाहिन्यांमधले जर कनेक्शन चालू असतील, ज्याला आपण पेटंट डक्टस आर्टेरियोसिस असं म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा ही प्रोसिजर आपल्याला सक्सेसफुल करता येते आणि कुठल्याही प्रकारची बायपासची आवश्यकता नसते. तर यासारख्या शस्त्रक्रिया आता कराडसारख्या ठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही करू शकू आणि सगळ्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. जर आपल्या आसपास जर अशा प्रकारची कुठली बाळे असतील किंवा दुर्दैवाने प्रौढ अवस्थेत सुद्धा जर अशा प्रकारची होल जर डिटेक्ट झाली असतील इकोकार्डिओग्राफीद्वारे, तर ह्या संदर्भात तुम्हाला ह्या प्रकारची शस्त्रक्रिया करता येईल का याच्यासाठी जरूर तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.